ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। लोकमंगल सहकारी बँक आणि संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे कर्जाविषयक मेळावा आणि उद्योजक शिबिर संपन्न झाले। दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ, ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे, पर्यटन विभाग प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे, प्रधानमंत्री खाद्य प्रक्रिया योजनेचे क्षेत्रीय अधिकारी मनसूर पठाण, वडार समाजाचे राज्याचे नेते पिराजी मुंजळे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारच्या उद्योजक तसेच महिला वर्गाच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आहेत। विविध समाजाच्या वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून देखील व्याज परतावा योजना आहेत। या सर्व योजनांची माहिती युवकांना व्हावी आणि जास्तीत जास्त संख्येने युवा वर्ग उद्योग व्यवसायाकडे वळावा या हेतूने संभाजी आरमारने हा अभिनव मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यासाठी उद्योग व्यवसाय करणारे तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांची मोठी उपस्थिती होती। या प्रसंगी विविध महामंडळ आणि विभागांच्या उपस्थितीत अधिकारी वर्गाने सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी केले। सूत्रसंचालन प्रवक्ते मनीष काळे यांनी तर आभार प्रदर्शन अजिंक्य पाटील यांनी केले। या प्रसंगी संभाजी आरमार प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहर प्रमुख सागर ढगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही काय आता बापूंनी सांगितलं की खरंच मी विचारतो, आपण देणगी मागायला जात होतो, काही जात असतील आजही आणि पूर्वी जात असतील, 2-4दा देणगी आपल्याला देतात, पण चौथ्या वेळेला आल्यावर आपल्याला बघितलं किती हसतात का तोंड तिकडे करतात। हे चिंतन करा। शेवटी देणाऱ्याच्या हात केव्हाही वर आहेत। बापूंनी 21 शब्द वापरलाय, आता आम्ही देणगी मागणारे न होता देणगी द्यायचं ठरवल्यावर तुम्हाला आनंदच होणार आणि तो घेणारा माणूस सुद्धा तुम्ही आल्यानंतर, तुम्ही दिसल्यानंतर त्याचा उत्साह वाढणार आहे, त्याचा उत्साह द्विगुणित होणार आहे। आणि म्हणून माझं विनंती आहे की आजचं आम्हाला स्वातंत्र्य टिकवायचं आहे, हे राष्ट्र वैभवशाली करायचं, हे राष्ट्र वैभवशाली करायचं असेल तर या ठिकाणी बसलेल्या जे काही व्यवसाय करतायत त्यांना माझं नम्र आव्हान आहे की तुमच्या व्यवसाय समोरच्याची गरज ओळखली पाहिजे। आमच्या ग्राहकाला काय अपेक्षित आहे, आम्ही जो व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये बदल काय केला पाहिजे। रोज बदल चाललेला आहे, नवं युग येत आहे, नव्या युगामध्ये आपल्याला बदलावं लागणार आहे। तेच आपलं पारंपरिक ठेवलं तर आपले व्यवसाय सुद्धा नीट चालणार। शेवटी जे विकतंय तेच आपल्याला पिकवावं लागणार आहे। समाजाची गरज आहे तेच आम्ही पुरवठा करावा लागणार आहे। समाजाची गरज नाही आणि आपण तो व्यवसाय केला तर स्पर्धेमध्ये टिकणार नाही। स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर इतरांपेक्षा काहीतरी माझ्याकडे वेगळं आहे, मग ती सेवा देणं असेल, गुणवत्ता असेल किंवा आपला जो विश्वास आता सांगितलं, आपल्याला विश्वास संपादन केला पाहिजे। आणि मग ग्राहकाला माझा काय अपेक्षित आहे, पहिला गरज आहे ते ग्राहकाला विश्वासाची अपेक्षा। त्याला खात्री आहे की माई ज्याकडून माल घेतोय हा माझा योग्यशीर दयामाचा आहे, गुणवत्ता चांगली आहे, मापात कधी पाप करणार नाही वगैरे वगैरे, हा विश्वास आहे। आणि हा विश्वास निर्माण करून मला असं वाटतं की तुम्ही आता चर्चा झाली की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावेत असं मला वाटतं। आणि मी तर खूप भुगताय ह्याचा, म्हणजे मी ज्यावेळेस 97-98ला विधान परिषद सदस्य झालो बँक, आणि त्यावेळेस मी स्वप्न बघितलं होतं की 1000 उद्योजक करण, खूप प्रयत्न करायचे। मी आज सलाम का करायला आलो, तुमचं दर्शन का म्हणतोय त्याचा मी प्रचिती घेतलेली आहे।
नोकरीच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी, तुडुंब हॉल भरायचा. आणि उद्योजक मेळावे म्हटलं की आम्ही आणि वक्ते एवढंच फक्त समोर असायचं. ह्याच्यापेक्षा समोरची म्हणजे ऐकायला सुद्धा कोणी उद्योजकात तयार नव्हतं. इतकी निरुत्साह उद्योग करण्यामध्ये होते. पण आज मला खूप आनंद वाटला, सलाम करू वाटतं आपल्याला जर खरोखरच हे उद्योजक असतील तर. आणि मग मला असं वाटतं की आता काळाची गरज पहा, काळाच्या गरजेप्रमाणे बघा. आणि खरंच मी आज अशी जर लोक असतील, मला बापूंनी सुद्धा उतरल्या सांगितलं, बहुतेक त्यांना एक शंका आली असेल, पुढारी म्हटलं जरा गर्दी पाहिजे असते, एक अपेक्षा असते. हा, आमदार खासदार पुढारी कोणी काही येणार, गर्दी नसले की त्या संयोजन करताचं मन हलचीवल होत असतं. म्हणून वातावरण निर्मिती करताना त्यांनी काय म्हटले, मी फक्त उद्योजकच बोलवले तर का. आणि मला सुद्धा गर्दी नको आहे, दर्दी माणसं पाहिजे. आणि ती दर्दी मला आज दिसायला लागली. बापू माणसं किती थांब, ह्याने जर ठरवलं, इथे जे बसलेले तुम्ही जे सांगितलं वेगवेगळ्या समाजाचे, जे मला असं पहिल्यांदा वाटलं होतं तुमच्या बोलण्याच्या अगोदर की फक्त मराठा समाजाचे, पण तुम्हाला सुद्धा सलाम करतो, सर्व समाजाला घेतले आणि सर्वांना बोलवलं, त्यामध्ये ओबीसी असतील सगळ्यांना बोलवलं. आणि म्हणून मला या निमित्तानं सांगायचं, हिथं जेवढे बसले खरोखर एक ठरवलं पाहिजे. बापू तुमच्यावर एक आरोप आहे, तुम्हीच बारकं स्वप्न बघू नका. तुम्ही फक्त 100 उद्योजक म्हणतात. तुम्ही म्हणताना असं म्हणायला पाहिजे होतं, मी 1000 लोक तुमच्याकडे आणून द्या. तुमचं जर स्वप्न बारकं असेल, हो 100 म्हणल्यावर सगळ्याचा नंबर लागेल का इथं, नाही का नाही लागणार. बापू चुका राहिलेत का नाही इथं. 100चं उद्दिष्ट ठेवणं चुकीचं. तुमच्यासारख्या 17 वर्ष 16 वर्ष धोक्याचं संपलंय आता, तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आता. त्याच्यामुळे मला 17 वर्षात पदार्पण झाले. आता आपण 17 वर्षात पदार्पण करताना एक काम करा, 1000 उद्योजक घडवायचं तुम्ही करा. तुम्ही फक्त आदेश द्यायचा, सुदान तुमच्या सेवेशी तयार. आणि मी कधीच विचारत नाही, मी कधीही तुम्हाला विचारलं माझ्या पक्षावर काम करता का, कधी तर विचार. आता मी चेहरे बघतोय, एक जण सुद्धा मला भाजपचा दिसत नाही. हा कधीच विचार केला नाही. हात वर करून विचारा सर, सगळे दिसतील. अरे गपचूप माझ्यावर तुम्ही प्रेम करता हेच भरपूर आहे ना. त्याला काय माझ्या बरोबर गुंगडा असावा असं काय नाही. मी बघितलं परवाच्या निवडणुकीमध्ये काय चर्चा असायची, बाप रे. 100% पराभव आला, बरोबर. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. 100%. पण लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आणि म्हणून मी पण कधी असा विचार केला नाही की माझ्याकडे येणारा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, हा कधीच विचार केला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, आज बापूचं सुद्धा मी मनापासून आभार का म्हणतो, सलाम का करत म्हणतो, त्यांनी सर्वांना गोळा केला. म्हणजे खरोखर संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराजांचा आदर्श आज त्यांनी घेतलेला आहे. आणि तर हे सुद्धा म्हटले, थोर पुरुषांना काय अपेक्षित आहे, थोर पुरुषांना असे स्वयंसेवक, असे मावळे तयार पाहिजे की स्वतःच्या पायावर हिमतीनं उभा राहणार, स्वाभिमानानं जगणारे कार्यकर्ते त्यांना पाहिजे, लाचार कार्यकर्ते नको आहेत. ही भावना छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल किंवा कोणत्याही थोर पुरुषांचे असेल. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं की यांनी सगळ्या योजना सांगितल्या, त्या सगळं सांगितलं. मी परत सांगतो तुम्हाला, मी सोलापूर जिल्ह्यासाठी काम करतो. मी कधी असं वाटलं का मी मतदारसंघ कधी बघतोय म्हणून, या मतदारसंघात म्हणजे मी कुठे मी काम करतो, मी जिल्ह्यात काम करतो अक्षरशः. आणि मला एकच वाटतं की मला या सोलापूर जिल्ह्यांना काही नसतात, म्हणजे मी राजकारणात नाही, कुठल्या संघटनेत नव्हतो, 98 आमदार केलं, खासदार केलं, विधानसभेचं सदस्य केलं, मंत्री केलं. आणि मला असं वाटतं या सोलापूर जिल्ह्यात
जिल्ह्याचा आता ऋण फेडावा लागला. आणि मग ऋण फेडण्यासाठी सोलापूर जिल्हा हा मी कधीतरी ऐकायचो पहिल्या 5 मध्ये असायचा. आणि मग मला असं वाटतं की आता माझा जिल्हा सुद्धा पहिल्या 5 मध्ये आला पाहिजे. आणि मग 10,000 उद्योजकांना 1,000 कोटी रुपये रिझर्व्ह ठेवले तेवढ्यासाठी. या महामंडळ जे आहेत ना आता, या सगळ्या महामंडळाने कितीही म्हणजे सांगू द्या ते आपण पैसे द्यायला तयार आहे, तेवढी पैशाची उपलब्धता. नादरी साहेब, पर्यटन विभाग आता योजना काढावी. 8-10 वर्षापासून मी कृषी पर्यटन सोलापूर जिल्ह्यात वाढावा प्रयत्न केला. धार्मिक पर्यटन तुकाराम मुंडे असल्यापासून मी आग्रह करत होतो सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन करा. पण ठीक आहे, काही काळानं थोडस पण आता भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल, पर्यटनाची खूप मदत करायला लागली. म्हणजे जसं उद्योजकाला पर्यटन अशी मदत करते, पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ सुद्धा विकसित करण्यासाठी. कारण केंद्र सरकारला कळून चुकले, कमी पैशामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होऊ शकते ती धार्मिक आणि पर्यटनामध्येच होऊ शकते. मी नेहमी सांगतो, शिर्डीला कोणता उद्योग आयटी उद्योग आहे? किती उद्योग आयटीचे पार्क आहे तिथं. आणि म्हणून मी सोलापूरकरांना सुद्धा सांग, जे नाही त्याच्यावर चर्चा करू नका. सकारात्मक जर आम्हाला करायचं असेल, आम्हाला अनेक देवदेवतांचा आशीर्वाद आहे. पांडुरंग तिकडे उभा राहील युगे 28 पासून. स्वामी समर्थ इथं भिवू नको तुझ्या पाठीशी, ग्रामदैवत आमचं सिद्धेश्वर आहे. आमचा कुडल संगम आहे. कुडल संगम तर एवढं मागं होतं, आजपर्यंत रस्ता नव्हता तिथं जायला, इतकं मागं पडलं. पण आज ते पुढं आलेलं आहे. मराठीचा शिलालेख 1000 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे. त्याचं मोठ्या प्रमाणात आपण मार्केटिंग करतो. काळेसाहेब म्हणले उत्पादन किती झालं, मला वाटतं काळेसाहेब नाही, पठाण साहेब, उत्पादन किती झालं तर विक्रीची व्यवस्था झाल्याशिवाय काय. आमच्याकडे एक साईबाबा नव्हते, आमच्याकडे एक साईबाबा नव्हते. आमच्याकडे पांडुरंग होता, स्वामी समर्थ होते, सिद्धरामेश्वर आहेत, पलीकडे तुळजाभवानी आहे, तुळजाभवानी आहे, बार्शीला भगवंत आहे, संत दामाजी दुष्काळात कोठारे स्वतःचे मोकळे केलेले आहेत, कुडल संगमेश्वर आहे. अशी एवढी धार्मिक स्थळ होती, त्याचा आम्ही प्रचार आणि प्रसिद्धी केली नाही, मार्केटिंग केली. बरोबर, त्याच्यामुळे आम्ही शिर्डीपेक्षा कमी झालो. आणि मग कोणत्याही गोष्टीचं मार्केटिंग करायला पाहिजे. मला सार्थ अभिमान आहे, मी सोलापूरचे युनिफॉर्म गारमेंटचे आज प्रदर्शन भरवले. म्हणजे बेंगलोरला भरवलं असेल, हैदराबादला भरवलं असेल, सातत्याने त्यांच्या पाठीशी राहिलो. म्हणजे सरकार असू नसू, म्हणजे मी काय असू नसू, परंतु मी त्यांच्या पाठीमागे. आज सोलापूरला युनिफॉर्म गारमेंटचं हब होत आहे, मला सार्थ अभिमान आहे सोलापूर. एका भाषणामध्ये मला एक क्लिप मिळाली, मोदी साहेबांच्या बोलण्यातून होतं, ज्यावेळेस युनिफॉर्म गारमेंटचा विषय निघतो त्यावेळेस सोलापूर हे युनिफॉर्म गारमेंटचा हब आहे, पंतप्रधानांनी मांडलेला आहे. आता मला असं वाटतं की असे छोटे मोठे उद्योग आमच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. धार्मिक पर्यटन सुद्धा आमच्याकडे झालं पाहिजे. खूप मोठी संधी आहे. आणि हे सरकार काय असतं, एक उभा करण्यासाठी, म्हणजे आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला मदत करत असतं. सरकार सर्वेसार्वा नसतं कधीच. सरकारचा फायदा काय करून घेतला पाहिजे, योजनेचा फायदा सरकारचा घेतला पाहिजे, धोरण म्हणून सरकारचा फायदा आपण घेतला पाहिजे. रोज आम्हाला पैसे द्या, अनुदान द्या, सरकार एवढं करू शकत नसतं. ह्याचा फायदा सरकारने काय धोरण आखलेलं आहे, कोणत्या योजना आहेत, हे तर राज्य सरकारच्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना वेगळ्या आहेत. मुद्रासारखी योजना आहे, ज्याला जामीनदाराची गरज नाही, ज्याला तारणाची गरज नाही, असं कर्ज 50 लाखापर्यंत, आता 1 कोटीपर्यंत कर्ज, 1 कोटी आता करतायत. 50 लाखापर्यंत कर्ज विना तारण, विना जामीनदार देत असत. आणि हे खरं आहे. तुम्ही थोडा विचार करा की नवख्या माणसाला, परत न फेडणाऱ्या माणसाला आम्ही उसने पैसे तरी देतो. ओळखीचं असून सुद्धा. मग आता बँकांनी काय केलं,
सिव्हिल बघायचा प्रयत्न केलाय. काय सिव्हिलचा अर्थ? आमची बँकेची पत काय. माझे मित्रांनो विनंती आहे आपल्याला, मग मी म्हणलंय खरं बोलू, बरं बोलू, खोटं बोलू, आश्वासन देऊ. माझी नम्रपणाने विनंती आहे, तुम्ही तुमची पत सांभाळा. सिव्हिल म्हणजे तुमची पत आहे. ज्यांचा सिव्हिल चांगला आहे त्यांच्या माग लागून कर्ज बँका द्यायला लागतात. लोकमंगलच नाही, सगळ्या बँके द्यायला लागतात. कारण माननीय पंतप्रधानांनी खूप मोठा तगादा या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकेला, खाजगी बँकेला, सगळ्याला तगादा लावलेला आहे की ह्या देशातले उद्योजक उभा राहिले पाहिजे, इथल्या देशातलं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे, या देशाची निर्यात जास्तीत जास्त वाढली पाहिजे, या देशात आयात कमी झाली पाहिजे. यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. मला असं वाटतं की ह्याचा फायदा, ह्या महामंडळाचा फायदा मी सोलापूर जिल्ह्यातल्या तरुणांसाठी करणार आहे. आणि ज्यावेळेस 10,000 तरुण देणार, मला खात्री आहे 100% यशस्वी होतील, नाही होतील, व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परंतु 10,000 5-6,000 जरी मुलं माझ्या दृष्टीने तयार झाले तर या जिल्ह्याचं चित्र बदलणार. आणि मग एकाचं बघून एक होत असतात. मी फक्त माझ्या बँकेचं सांगतो, लोकमंगल बँकेचं सांगतो. अशा एक बँकेचं अनुकरण करायला सुद्धा इतर बँका असतात आणि व्यवसायाचं अनुकरणाला इतर उद्योजक असतात. म्हणजे ज्याला गरज आहे तो इतर बँकेकडनं घेईल. जे देऊ शकतात इतर बँका, त्या इतर बँका देऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं आपण एकच सगळ्यांनी ठरवलं, माझा हा जिल्हा हा पहिल्या 5 मध्ये आणायचा. आणि मी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. आता बापूंनी सांगितलं की मी सोलापुरातले कार्यकर्ते मी दुबईला घेऊन गेलो नाही, पण उद्योजक घेऊन गेलो. हे खरं आहे. कारण मला माहिती एक उद्योजक चांगला घडला तर त्याच्या हाताखाली 10 मुलं काम करू शकताय, तो 10 मुलाला काम देऊ शकताय आणि आपला सोलापूरचा ब्रँड होऊ शकतो. आणि सोलापूरचा ब्रँड आम्हाला करायचा. आणि म्हणून मी येत्या काळात सुद्धा जसं की व्यवसायावरती भर द्यायला लागलो, कृषी पर्यटनावर सुद्धा तसाच भर द्यायला लागलो. आज सोलापूर जिल्ह्यातली विशेष करून गावं एक एक कशी महत्वाची गाव आहेत माझी. आज आपल्याला माहिती नसतात, कंधार आपल्या जिल्ह्यातलं गाव आहे, करमाळा तालुक्यातलं गाव आहे. देशातल्या 3ऱ्या क्रमांकाची केळी तिथं तयार होती आणि राज्यातलं 1 क्रमांकाचं उत्पादन केळीचं उत्पादन त्या ठिकाणी. आमचं केम आहे गाव, कुंकू आमचं तयार होतं. तसं मी माझ्या इकडे सुद्धा बघायला लागलेलं आहे. आमच्याकडे वडजी गाव आहे, त्या वडजी गावामध्ये अत्तर गुलाब तयार व्हायला लागले. मंद्रुप गावाला गुलछडी तयार व्हायला लागलेली आहे. एक अकोला मंद्रुप असं तयार करायला लागलं की त्याच्यात हुरडा तयार करायला लागलेला आहे. मला असं वाटतं की आज द्राक्षाची सुद्धा आज आमच्याकडे खूप चांगले आहे. म्हणजे सगळ्यात जास्त आता साखर कारखाने व्हायला झालेले ते, द्राक्षाचं उत्पादन मोठं व्हायला लागले, केळीचं उत्पादन मोठं व्हायला खूप. आपण बरं आम्ही सकारात्मक चर्चा केली पाहिजे. आमच्याकडे IT नाही का नसेल, जाऊ द्या, ह्याच्यात खरंच सांगावं IT किती जणांना कळायला लागलेलं आहे. कळतंय मला कळत नाही, विचारलं बाबा. अरे जे नाही त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुमच्याकडे जी क्षमता आहे ती क्षमता पूर्ण ताकदीनं आपण काम करू आणि तुमच्या ह्याच्यात जिथे गरज पडत तिथं वाढ करण्याचा प्रयत्न करू. नवीन तरुणाला सुद्धा माझी नम्रपणाने विनंती आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही चिंतन करा. बाजूला काय चाललंय बघा, मला काय जमतंय बघा, आपल्या परिवारामध्ये काय उपलब्ध साधन सामुग्री आहे बघा, बाजारात काय लागतंय बघा, तशाच प्रकारचं करा. नाहीतर साहेब म्हटल्याप्रमाणे शेजारचा कर्तव्य म्हणून आम्ही करतो. आपल्या शेतकऱ्याचं तर बऱ्यापैकी तसं होतं. आज जर आमच्या कांद्याला भाव आला तर सरसगट कांदे आम्ही लावतो आणि आमचा ज्यावेळेस कांदा येतो त्यावेळेस सरसगट भाव डाऊन. आणि मग सरकार अनुदान किती देतो आम्हाला? आमच्या उत्पन्नाच्या खर्चाचा जर विचार केला, नुकसान भरपाई किती मिळते आम्हाला? आपण काय करण्यासाठी मला कळालं नाही. विचार सरकार सगळं देऊ शकत ना, तात्पुरतं आम्हाला उभा करण्याला, एकदम खड्ड्यात जाण्यासाठी मदत करू शकत असते. पण आम्हाला सुद्धा कळायला पाहिजे बाजारात काय विकणार आहे हे आम्हाला कळालं. आणि त्या प्रकारचं जर आम्ही केलं, गरज कुठल्या कोणत्या काळात आहे हे बघितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कराव्यात. एक शेवटचं जाता एक विनंती करतो, सगळ्यांची विनंती करतोय
की एक संकल्प केलेला आहे मी. तुमची कशी साथ मिळती माहिती नाही मला. 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन. मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, आमचा जिल्हा पर्यटनामध्ये कसा अग्रेसर करावा असा विचार करतोय मी. 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. पर्यटन म्हणजे काय? मी सोलापुरातून बार्शीला जरी गेलो तरी माझ्या दृष्टीने पर्यटन असंच ना. म्हणजे मला अर्थ कळत नाही विचार. म्हणजे मी माझ्या जिल्ह्यात गेलं की पर्यटन. आणि महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर हा सप्ताह साजरा करा. महात्मा गांधी काय आम्हाला संधी दिलेला आहे? जोपर्यंत खेड सुधरत नाही, गाव सुधरत नाही, तोपर्यंत राष्ट्र सुधरत नाही. बरोबर ना? मग महात्मा गांधींचं आम्हाला स्वप्न करायचं आहे पर्यटनाच्या सप्त्यानिमित्त. आणि मग तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे, मी प्रशासनाला बरोबर घेईनच, पण आपण बरोबर असल्याशिवाय होऊ शकणार नाही. 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा जागतिक पर्यटनाचा सप्ताह म्हणून साजरा करतोय. तुम्ही तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या मित्राला, सगळ्याला ह्या 7 दिवसात सप्ताहामध्ये निमंत्रण द्या. आपण आपली गावं चांगली करण्याचा प्रयत्न करू, सोलापूर जिल्ह्यात स्वच्छता करण्याचा प्रयत्न करू, वेगवेगळी गावं चांगली दाखवण्याचा प्रयत्न करू, धार्मिक स्थळं चांगली प्रयत्न करू, ह्यांच्या दर्शनाच्या सोयी कशा लवकर करता येतील ते बघण्याचा प्रयत्न करू, आमची कृषी पर्यटन कशी चांगली आहे ते दाखवण्याचा प्रयत्न, आमच्या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक स्थळ कोणते ते दाखवण्याचा प्रयत्न करू. सोलापूर जिल्ह्यामध्ये असं मार्केटिंग करा तुम्ही की त्याचं आकर्षण निर्माण झालं पाहिजे. त्याला अजून काय नाव द्यायचं अजून चर्चा केली नाही. सोलापूर दर्शन म्हणावं काय सोलापूर यात्रा म्हणा याच्यावर मी चर्चा करतो. पण मला असं वाटतं की सोलापूर, आपल्याला आठवत असेल माझी भाषा काय असते? सोलापूर विकायचं, सोलापूर विकायचं भाषा असते. सोलापूर विकायचं म्हणजे इथल्या प्रत्येक मालाचं मार्केटिंग झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं मार्केटिंग. चांगली माणसं आहेत ना आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्याचं कौतुक करू. त्या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळे प्रकार, ऐतिहासिक स्थळ, धार्मिक स्थळ, कृषी पर्यटन, एखादी चांगली शेती लागली असेल ते दाखवू, चांगली गावं व्हायला लागली जातात हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न ह्या सप्ताहात व्हावा. आणि तुम्ही त्या काळामध्ये जास्तीत जास्त पाहुण्याला बोलवा. काय आपली चटणी भाकरी खाऊ घाला, ही सुद्धा मार्केटिंगचा भाग आहे. आमच्यातली चटणी खाऊन बघा, भाकरी खाऊन बघा. ते चटणी भाकरी खायला बोला, पुरणपोळी घालून नका खायला, काय अडचण. पण मला असं वाटतं की मला या म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की सोलापूर जिल्हा माझा मार्केटिंग करायचं, सोलापूर जिल्हा मला वैभवशाली करायचा आहे. देशाचे पंतप्रधान कुणी असतील ते बघतील देश वैभवशाली करायचं, राज्याचे मुख्यमंत्री बघतील राज्य वैभवशाली करायचं. पण तुम्ही आणि विचार केला पाहिजे सोलापूर जिल्हा हा आम्हाला विकसित जिल्हा करायचा आहे, हा जिल्हा पहिल्या 5 मध्ये आणायचा आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करावा असं मी तुम्हाला आवाहन करतो. 1 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत मी तुम्हाला नम्रपणाने विनंती करतो की आपल्याकडे वृक्ष लागवड अत्यंत कमी आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाऊस आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं तापमान 35-36च्या पुढे गेलं की तिथल्या लोकांना हाऊ म्हणजे अस्वस्थता होती. आमच्याकडे किती 45 पर्यंत आम्ही गाठलंय. कशामुळे गाठलंय? हवा. आपल्या कोल्हापूरचा साखर उतारा जे शेतकरी असतील त्यांना कळतंय फक्त 13% आहे. साखर उतारा 13% आहे. आमच्याकडचा किती टक्के? सरासरी 9% आहे. हा हवामानाचा फरक आहे. तिथल्या लोकांना शुद्ध हवा मिळते, आपल्याला कसली हवा मिळते? कोरोनामध्ये भोगलेला आहे. मला असं वाटतं की झाड आम्हाला फळ देतं, हवा देतं, सावली देतं, सगळ्याच गोष्टी देतं. आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतोय जिल्ह्यामध्ये म्हणजे झाडं ज्याला पाहिजे ते सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय. मी परवा वाडी कुरोली गाव आहे, त्या गावामध्ये 1100 झाडं लावून आलो नारळाची. आणि ते गाव नारळानं प्रसिद्ध करायचं ठरवलं. वाडी कुरोली पंढरपूर.
जर नेते बघितले तर माझ्या विरोधी पक्षाचे आहेत. तसला कधी माझ्याकडे भाव नाही. माझ्याकडे एकच भाव आहे की सोलापूर जिल्ह्याचं वैभव आपल्याला पाहायचं आहे आपल्याला. आणि मग मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा नम्रपणाने विनंती आहे, या ठिकाणी ज्याला इथं बसणाऱ्याला ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांनीच फक्त एक तरी किमान झाड लावा. ज्याला ऑक्सिजनची गरज नाही त्यांनी बिलकुल त्रास घेऊ नका. बरोबर ना? आता किती जणांना ऑक्सिजन लागते मला माहिती नाही, पण ज्याला लागते त्याने घ्यावा अशी विनंती. शेवटी आमचं गाव सर्व बाजूनी वैभवशाली झालं पाहिजे. म्हणजे वृक्षानं सुद्धा आमचा हा जिल्हा नटला पाहिजे, उद्योगानं सुद्धा आमचा हा जिल्हा नटला पाहिजे, धार्मिक स्थळांना सुद्धा आमचा हा जिल्हा नटला पाहिजे, ऐतिहासिक स्थळांना सुद्धा आमचा हा जिल्हा नटला पाहिजे, कृषी पर्यटनानं सुद्धा हा आमचा जिल्हा नटला पाहिजे. आणि हे वैभव अधिक बलवान करावं हे वेगळ्या माध्यमातून अशी आपल्याला विनंती करतो. श्रीकांतजींनी मला या ठिकाणी आज बोलावलं आणि बँकेचं सहकार्य मागितलेलं ते तर 100% करणार आहे, पण मला एवढी बोलायची संधी दिली हे सुद्धा मी माझं भाग्य समजतो. आणि तुम्ही सुद्धा कळू न कळू हसून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचेही मनापासून सांगितलं की कर्ज आम्हाला कशा पद्धतीने मिळालं. कर्ज कशा पद्धतीने मिळालं ते अवघड होतं, पण ते कर्ज मिळाल्यामुळे आम्ही उभा राहू शकलो हे पण तेवढंच खरं आहे. कारण 2005 साली 30,000चं कर्ज मिळालं, त्यातून छोटासा व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय सुरू केला त्यामुळे रिकामा वेळ मिळाला, कारण व्यवसायाला पण आपला म्हणजे कुठं बांधील नोकरी केली तर त्यावेळेस आपण दुसऱ्या गोष्टीला वेळ देऊ शकत नाही. मात्र त्या व्यवसायातून उरलेल्या वेळातून संभाजी आरमारची उभारणी झाली. संभाजी आरमार उभारल्यामुळं कितीतरी लोकांना न्याय देण्याचं काम 17 वर्षामध्ये झालं. आणि आता आपल्याला या पुढच्या काळात काय करायचं, मी गेल्या 18 मेला झालेल्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये पण सांगितलं होतं की सगळ्या कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या पुढच्या काळात आपल्याला काम करायचं आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं म्हणजे काय, कोणच तुम्हाला उचलून पैसे देणार नाही खिशातून. तर सरकारच्या ज्या काही योजना आहेत, मग व्याज परताव्याची योजना आहे, आता सगळ्यांनी सांगितले कसल्या योजना आहेत, सबसिडीच्या योजना आहेत. आणि सरकार तुम्हाला व्याज परतावा पण देते, सबसिडी पण देते, तुमच्या उद्योग व्यवसायाचं मार्केटिंग पण करते. एवढं सगळं जर सरकार करत असेल आणि आपण नुसतं हातावर हात बसून संधी मिळत नाही असं ओरडणार असेल तर ते आपल्या स्वतःची फसवणूक होणार आहे, आपल्या स्वतःचं नुकसान होणार आहे. उद्योग व्यवसाय केला तर पैसे तर मिळणारच आहेत, पण त्याबरोबरच समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे, पत वाढणार आहे. आणि ज्याला पत आहे त्यालाच किंमत आहे. तुमची पत वाढवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. कारण एवढ्या सहज पद्धतीने कुठल्याच बँकेमध्ये कर्ज पुरवठा केला जात नाही. मी स्वतः देखील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज घेतलेलं, व्याज परतावा मला मिळालाय आणि मी भरतो पण पैसे. म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 14-15 हजार लोकांना कर्ज प्रकरण मिळाले. मात्र संभाजी आरमार मध्ये मराठा समाजासोबतच ओबीसी समाज देखील मोठ्या प्रमाणात काम करते. त्यामुळे आज मी जाणीवपूर्वक या ठिकाणी बापू म्हणजे आमचे परीट समाजाचे पदाधिकारी आहेत, हडगार गोष्टी समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, भावसार समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, वडार समाजाचे आहेत. मराठा समाजामध्ये 14-15 हजार लोकांना कर्ज प्रकरण झाले. कारण मराठा समाज त्या पद्धतीनं या मागच्या 10 वर्षांमध्ये जागृत झालाय. मराठा समाजामध्ये उद्योग व्यवसायाचं महत्व सांगणारे माणसं मोठ्या प्रमाणात आहेत, पण ओबीसी समाजामध्ये दुर्दैवाने अजून तशी परिस्थिती नाही आहे. आणि त्या दृष्टीनं संभाजी आरमारच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 12 बलुतेदारांचं होतं, 18 पगड जातींचं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर पुढे न्यायचा असेल तर ही सगळी जात, या सगळ्या समाजाचे युवक सक्षम झाले पाहिजे, हा हेतू घेऊन आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी जे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण 5-25 जणांचे छोटे छोटे कार्यक्रम तुमच्या समाजामध्ये करू. मग परीट समाजाचे लोक असतील, आमच्या चौडेश्वरीच्या मंदिरात कार्यक्रम होतील, भावसार समाजाच्या ठिकाणी कार्यक्रम होतील. काय लाख रुपये, 2 लाख रुपये, 5-10 लाख रुपये, 15 लाख रुपये, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे सगळ्या क्रायटेरियामध्ये बसून त्याला कर्ज प्रकरण कसं देता येईल यासाठी आपल्याला या पुढच्या काळात प्रयत्न करायचे आहेत. आणि आम्ही सुदन सुरवसेनी सांगितलं त्यांचं काम खरोखर लोकमंगलच्या कर्मचारी वर्गासाठी एकदा आपण सगळेजण टाळ्या वाजवूयात. कारण आम्ही एखादा माणूस सुचवला त्यानंतर त्याची 50 वेळा त्या माणसासोबत त्यांचं
संभाषण होते, त्या ठिकाणी व्हिजिट होतात आणि कुठलीच अडचण आमच्यापर्यंत येत नाही. माणूस सुचवल्यानंतर शेवटी कर्ज प्रकरण झाल्यावरती माणूस पेढा घेऊनच येतो. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीची सेवा या बँकेच्या माध्यमातून आपल्या लोकांना दिली जाते. आता तेजसचं तुम्ही ऐकलं, बालाजी पवार आहे, श्याम मानेला झाले कर्ज प्रकरण, बरेच म्हणजे आमचा मेघराज जाधव आहे. आता परवा पुन्हा केलं वाटतं ट्रॅक्टरचं परत तांदूळवाडीलाच, म्हणजे 5-25 प्रकरण झालेले आहेत. भोसले म्हणजे अशी बरीच प्रकरणं या माध्यमातून आपण केलेत. पण येणाऱ्या काळामध्ये हे काम आपल्याला वाढवावं लागणार आहे. आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून बापू वर्गणी मागणारे कार्यकर्ते तयार होत होते, पण आपल्याला वर्गणी देणारा उद्योजक घडवायचा आहे. आपल्याला कुणाचा हात तर तुमच्यापर्यंत येणाऱ्या माणसाला मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गेल्याच महिन्यात मला वाटतं बापूंनी सोलापूरचे उद्योजक दुबईला घेऊन गेले होते. कार्यकर्ते बापू दुबईला घेऊन गेले नाहीत, उद्योजक बापू दुबईला घेऊन गेलेत. तुम्ही चांगला उद्योग व्यवसाय करा, बापू सोबत दुबई नाही तर अमेरिकेत देखील तुम्हाला अभ्यासासाठी जाण्याची संधी नक्की मिळणार आहे. एक लोकप्रतिनिधी सोलापूर शहरात असा पण आहे, म्हणजे मी त्यांच्या तोंडावर सांगत नाही, ज्यावेळेस संभाजी महाराजांना बापूंसाठी काम केलं होतं विधानसभेला, त्याच वेळेस मी सांगितलं होतं की सामाजिक भान असलेले हे नेतृत्व आहे. आज तुम्ही बघितलं, लोकमंगलच्या माध्यमातून विवाह सोहळे राबवले जातात, उद्योजक घडवण्यासाठी मेळावे घेतले जातात आणि 1,000 कोटीची तरतूद महामंडळाच्या माध्यमातून केली आहे. सरकार व्याजाचा परतावा देत आहे आणि सरकारचा प्रतिनिधी कर्ज द्यायला बसलाय. त्यामुळं देव जाळात आला ना आपण घ्यायला कमी पडलो असं होऊ देऊ नका. चांगले उद्योग व्यवसाय करा, चांगल्या पद्धतीने उभं राहा. तुमचा अभिमान तुमच्या आई वडिलांना, बहिणीला, भावाला वाटेल अशा पद्धतीचं काम उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून करूयात. आणि परत एकदा लोकमंगल परिवाराचं बापूंचं आभार मानतो की ही संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. कारण चांगलं काय तर व्हायची मध्यस्थी संभाजी आरमारच्या माध्यमातून होत असेल तर ते देखील एक पुण्याचं काम आहे. कर्ज देणार लोकमंगल बँक आहे, व्याज देणारं सरकार आहे आणि त्याच्यामध्ये केवळ मध्यस्थाची भूमिका जर संभाजी आरमारला बजावायला मिळत असेल आणि या मध्यस्थीमुळे हजारोंचे संसार उभे राहणार असतील तर त्याचपेक्षा मोठं काम कुठलं असणार नाही. तुम्हा सगळ्यांना परत एकदा सांगतो की सगळ्या योजना आता या अधिकारी वर्गाने सांगितलं, यांनी पण अतिशय तळमळीने, आज खरं तर सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे सुट्टीला अधिकारी तुमच्याबद्दल म्हणत नाही, अधिकारी चांगल्या दिवशी काम करत नाही, आम्हाला भांडावं लागतंय. पण सुट्टीच्या दिवशी अधिकारी तुमच्यासाठी आले, त्यांच्यासाठी एकदा जोरात कळावा. या सगळ्या योजनेचा लाभ घ्या, मोठे व्हा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण उद्योगी माणसं आवडत होती. कुठले पण महापुरुष घ्या, त्यांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही रस्त्यावर उतरून 24 तास त्यांच्या नावाचा जय जयकार करा. तर महापुरुषांचा हेतू हाच होता की समाज सुधारला पाहिजे. समाजात सुधारणार कशाने, तर उद्योग व्यवसायामुळे सुधारणार आहे. 10,000 लोकांमध्ये एकाला सरकारी नोकरी मिळत असते आणि त्यासाठी 12-12, 14-14 तास अभ्यास करावा लागतो. त्यापेक्षा 8-10 तास व्यवसाय करा, तर सरकारी नोकरीपेक्षा पण जास्त पगार तुम्हाला मिळत आणि मालक म्हणून जगाल. एवढंच या ठिकाणी सांगतो. बापूंना आपल्याला ऐकायचंय आणि या आर्थिक वर्षामध्ये किमान 100 उद्योजक संभाजी आरमारच्या माध्यमातून घडवण्याचा एक संकल्प आजच्या दिवशी करू आणि 100 उद्योजक पूर्ण झाल्यानंतर 100 जण मिळून आपण बापूला भेटायला जाऊ, असाच आजच्या दिवशी संकल्प करू. तुम्हा सगळ्यांच्या हातून चांगली प्रगती हो, तुम्हा सगळ्यांना चांगलं यश मिळो, इतकीच आई जगदंबेची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसं युवकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. आज हा मेळावा घेण्याचा उद्देश असा आहे की संभाजी आरमारच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना या सर्व योजनेचा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून हा उद्योजक मेळावा आपण इथं आयोजन केलेला आहे. संभाजी आरमार गेल्या 17 वर्षापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून अनेक विषयासाठी काम करत आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये आपण संभाजी आरमार गेल्या 17 वर्षापासून लोकांना योग्य पद्धतीने आरोग्य मिळण्यासाठी, त्यांच्या आरोग्याच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी संभाजी आरमार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. परत दिव्यांगासाठी असू द्या, विद्यार्थ्यांसाठी असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये संभाजी आरमार गेल्या 17 वर्षापासून काम करत आहे. पण उद्योगामध्ये युवकांना चालना देण्यासाठी आणि युवकांना उद्योगामध्ये ज्या अडचणी येतील त्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने आज हा उद्योग मेळावा आपण आयोजन केलेला आहे. तर या माध्यमातून आपण बापूंनी सांगितलं होतं आम्हाला, सुभाष बापूंनी, की
जास्तीत जास्त प्रकरण या माध्यमातून तुम्हाला करता येईल तेवढी मदत मी लोकमंगल बँकेच्या माध्यमातून आपण करूया. तर बापू आम्ही आतापर्यंत जवळजवळ 20 ते 25 प्रकरणं सुरू पण झाले आणि लोक आता उद्योगधंदे सुरू पण केलेले आहेत. पण जास्तीत प्रमाणात त्या योजनेचा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून या आपण आजचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. तर ह्या जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि दुधाचा व्यवसाय सुरू केलाय. आता सध्याला मी दूध व्यवसाय भरपूर सध्या चांगला चालू. आपण जो व्यवसाय सुरू करून किती वर्ष झाले सर? बरं, 5 वर्ष चाललेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय करताय. आता सध्या किती म्हणजे माणसं किती आहेत तुमच्याकडे? 2 भाऊ आहे. बरं, आणि साधारण किती कर्ज घेतलं होतं आपण? 11 लाख. 11 लाख. आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे प्रोसेस. समाधानी आहात? समाज आहे. आनंदी आहे? कर्ज घेताना काय अडचणी वगैरे? बापू तात्यांनी फोन केले, कर्ज घ्या म्हणून लोकमंगल मध्ये पाठवले. त्यांचा मी भरपूर आभार मानतो. त्यांनी साथ दिली मला. लोकमंगल मध्ये गेल्यानंतर सहकार्य खूप चांगलं लाभलेलं आहे तुम्हाला? भरपूर साथ दिली. बरं, आणि आता साहेबांनी सुद्धा साथ दिली मला. साहेबांनी मागते साहेबांनी साथ दिली सगळे. आता कुटुंबामध्ये कसं सगळं वातावरण? अच्छा, काही अडचणी परतावा करताना वगैरे काही अडचणी? नाही, काय अडचण नाही. म्हणजे प्रथम मी सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री सुभाष बापू देशमुख साहेब, संभाजी आमाचे अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे साहेब व कार्याध्यक्ष शिवाजीताते वाघमोडे साहेब व उपस्थित सर्व मंचावर मान्यवर यांचे आभार मानतो की मला इथं बोलण्याची संधी दिली. लोकमंगल बँकेअंतर्गत मला व्यवसाय वाढीसाठी 15 लाखाचे लोन भेटले. त्यामुळे मी व्यवसायाला चालना मला भेटली त्यामुळे मी आनंदी आहे आणि व्यवसाय चांगला वाढलेला आहे. धन्यवाद.